नमस्कार, मी सीमा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला खूप छान अशी रेमेडी शेअर करणार आहे। जसे की तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल की आपण आज काय करणार आहोत। तर हो, आपण आज मेहंदी लावणार आहे, पण मेहंदी लावायची कशा पद्धतीने, मीन्स कोणत्या पद्धतीने लावायची जेणेकरून आपले केस ड्राय होणार नाही। बऱ्याच जणांची तक्रार असते की मेहंदी लावल्याने त्यांचे केस खूप ड्राय पडतात, तर ते पडू नये म्हणून आपण एक वेगळ्या पद्धतीचं डिकॉक्शन तयार करणार आहे आणि त्यामध्ये आपण एक अशी इन्ग्रेडियंट ऍड करणार आहे जेणेकरून तुमच्या केसांना छान स्मूथनिंग येईल, कोणत्याही प्रकारचे तुमचे केस ड्राय होणार नाही, छान स्मूथ तुमचे केस होईल। आणि त्या डिकॉक्शन मध्ये असे दोन इन्ग्रेडियंट सुद्धा असणार आहे की ज्याने तुमच्या केस गळती पूर्णपणे थांबल आणि तुमच्या केसांना हेअर ग्रोथ होण्यासाठी खूप छान प्रकारे मदत होईल। आणि डिकॉक्शन तर आपण तयार करणारच आहोत मेहंदी भिजवण्यासाठी, पण अजून वेगळ्या पद्धतीने जसे की आपण हेअर पॅक लावतो त्याच पद्धतीने आपण एक वेगळे काही इन्ग्रेडियंट टाकून आपल्या केसांना छान प्रकारे नॅचरल हेअर कलर येण्यासाठी सुद्धा मदत होईल आणि आपले केस छान प्रकारे वाढीसाठी आणि नरिश राहण्यासाठी सुद्धा खूप छान प्रकारे मदत होणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। तर डिकॉक्शन तयार करण्यासाठी मी इथं एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतले। आता हे मी जेवढे माझे केस आहे त्या हिशोबाने घेतले आणि यामध्ये आपण टाकणार आहोत पत्ती। तर 2 चमचे पत्ती मी इथे यूज केली। तुम्ही याऐवजी कॉफी यूज करायची असेल, जर तुम्हाला सूट करत असेल तर तुम्ही यूज करू शकता। चहा पत्ती फक्त आपण कलर येण्यासाठी यूज करणार आहोत, याचा कोणत्याही प्रकारचा केस वाढीसाठी त्याच्यासाठी बिलकुल मदत होणार नाही। फक्त छान नॅचरल आपल्याला कलर येण्यासाठी चहा पत्तीने आपल्याला उपयोग होणार आहे। या डिकॉक्शन मध्ये आपण 2 की इंग्रेडियंट्स टाकणार आहोत आणि ते म्हणजे कलोंजी आणि मेथीदाणे। कलोंजी मध्ये व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B2, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम, आयर्न, कॉपर, झिंक अशा प्रकारचे खूप छान पद्धतीने आपल्या केसांना नरिश करण्यासाठी जे आपल्याला पाहिजे असतं ते सगळं कलोंजी मध्ये असतं। तर आपण इथे 1 चमचा कलोंजी यूज करणार आहोत। आणि मेथीदाणे, तर मेथीदाण्यामध्ये आयर्न असतं, प्रोटीन असतं, जे की आपल्या केसांसाठी इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आपल्याला देत असतात। मध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता। कढीपत्ता हा असा एक इन्ग्रेडियंट आहे की जो की आपला हेअरफॉल पूर्णपणे थांबवतो। आणि अजून एक की इन्ग्रेडियंट आपण या डिकॉक्शन मध्ये टाकणार आहे ज्याने की आपल्या केसांना खूप सारं न्यूट्रिशन मिळणार आहे, आपले केस छान प्रकारे सुंदर सिल्की शायनी होण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे आणि आपल्या केसांना एक बोटॉक्स ट्रीटमेंट सारखा सुद्धा आपल्याला त्याचा फील येणार आहे। तर हे इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे जवस, यालाच फ्लॅक्सीड सुद्धा म्हणतात। तर 2 ते 3 चमचे यामध्ये टाकायचं आणि हे डिकॉक्शन पूर्णपणे उकळून घ्यायचं। तर या डिकॉक्शन मध्ये आपण फ्लॅक्सीड म्हणजे जवस टाकलंय तर त्याने ते खूप थिक होईल, म्हणजे एक जेल टाइप मध्ये होईल। आणि फ्लॅक्सीड हे आपल्या केसांसाठी खूप न्यूट्रिशन असतं, म्हणजे अगदी आपल्याला बोटॉक्स ट्रीटमेंट आपण करतो ना, तर त्या पद्धतीने ते आपल्याला आपल्या केसांना ट्रीटमेंट करत असतं। त्यामुळे आपण इथं जवस टाकायचं म्हणजे टाकायचं। तर याला तुम्ही प्लीज स्किप करू नका, हे खूप मेन पार्ट आहे या गोष्टीचा। कारण की बऱ्याच जणांची तक्रार असते की तुम्ही मेहंदी लावली की तुमचे केस ड्राय पडत असतात, तर ते ड्राय पडू नये म्हणून आपण इथं हे जवस यूज करणार आहोत। तर आता हे छान प्रकारे डिकॉक्शन उकळून घ्यायचं छान आणि मग नंतर एका चाळणीने गाळून आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। आणि आता इथं आपण मेहंदी भिजवायला घेऊया। आता मेहंदी भिजवताना तुम्ही तुमच्या प्रकारची जे कोणती पावडर तुम्हाला मेहंदीची यूज करायची असेल ते तुम्ही यूज करू शकता। आता ज्यांचे कोणाचे हेअर ग्रे झालेले असतील तर ते यासाठी मेहंदी लावत असतात, तर मेहंदी लावताना आपण आपल्या कलरसाठी तर आपण मेहंदी लावतोच, पण त्याबरोबर आपल्या केसांना छान प्रकारे न्यूट्रिशन मिळावं म्हणून सुद्धा आपण यामध्ये काही की इन्ग्रेडियंट ऍड करणार आहेत आणि ते म्हणजे आता ते बघूया आपण। तर आपण यामध्ये टाकणार आहोत आवळा। तर मी इथं 2 आवळे कट करून आणि घेतलेले आहेत। तर यामध्ये आवळा, जास्वंद, खोबऱ्याचे मी काप यूज केले। आता बरेच जण म्हणतात की खोबऱ्याचं तेल, पण नॅचरल पद्धतीने जर आपल्याला प्रकृतीकडून मिळालेल्या गोष्टी त्या आपण नॅचरल जर यूज केल्या तर त्याचा फायदा आपल्याला किती होईल हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तर खोबऱ्याचे काप यूज केले मी आणि अजून इथं एक की इन्ग्रेडियंट ऍड केलाय जो की केसांच्या वाढीसाठी खूप आपल्याला मदत करतो आणि ते म्हणजे ॲलोवेराचे। तर इथं मी फ्रेश ॲलोवेरा यूज केले आणि कलर छान प्रकारे आपल्या मेहंदीला कलर खूप सुंदर यावा यासाठी बीटरूट यूज केले। तर आपण या सगळ्यांचे आपल्याला फायदे माहितीच आहे। तर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं। व्हिटॅमिन सी आपल्याला आपल्या स्किनला, आपल्या केसांना किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तर त्यामुळे तुम्ही आवळ्याचा नक्की इथं उपयोग करायलाच पाहिजे। तर खोबरं, तर आपल्या सगळ्यांनाच माहिती की साऊथ इंडियन गर्लचे केस किती छान प्रकारे असतात,
किती सुंदर त्यांचे केस असतात, खूप लॉंग पण असतात, थिक असतात आणि त्यांचे केस खूप नरिश सुद्धा दिसतात. तर त्याचं रिझनच आहे ते म्हणजे कोकोनट. तर ते त्यांच्या आहारामध्ये सगळ्यात जास्त कोकोनटचा यूज करतात. त्यांच्या करीमध्ये कोकोनट यूज करतात. कोकोनट चटणीशिवाय साऊथ इंडियन कोणत्याही डिश असो त्या पूर्ण अधुऱ्या असतात. आणि अजून खोबऱ्याचं तेल म्हणजेच कोकोनट ऑइल सुद्धा साऊथ इंडियन गर्ल्स लावत असतात. तर त्यांचे केस तुम्ही नक्कीच बघू शकता किती सुंदर असतात. तर नक्कीच आपण इथं कोकोनटचा यूज केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ॲलोवेरा. ॲलोवेराचे किती फायदे आहेत आपल्या केसांना, स्किनना हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आपण इथं ॲलोवेरा सुद्धा यूज करणार आहोत. आणि आपण इथं अजून एक गोष्ट यूज करणार आहोत ते म्हणजे हिबिस्कस. तर जास्वंदाचं फूल आपण यूज करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे वेगळ्या पद्धतीचं जास्वंदाचं फूल आहे, आम्ही ते यूज करू का? तर नक्कीच तुम्ही करू शकता. म्हणजे जास्वंदामध्ये जे काही व्हिटॅमिन प्रोटीन आहे ते सगळे सेमच असणार आहे. पण आयुर्वेदामध्ये रेड हिबिस्कस म्हणजेच लाल जास्वंदाच्या फुलाला खूप महत्त्व दिलंय केसांच्या वाढीसाठी, म्हणून आपण इथं लाल जास्वंदाचं फूल यूज करणार आहे. आता जास्वंदाचे फुलं माझ्याकडे फ्रेश नव्हते म्हणून मी थोडे सुकलेले इथं यूज केले. जे त्याने एवढा काही फरक नाही पडणार. तर तुमच्याकडे जर अगदी फ्रेश असेल झाडाचे तोडलेले तर नक्कीच तुम्ही ते यूज करा. तर हे सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट जे आहे आपले ते आपण छान आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि त्याचा ज्यूस काढणार आहोत. आणि या ज्यूसमध्ये आणि डिकॉक्शनमध्ये हे दोन्ही इन्ग्रेडियंट ऍड करून आणि मेहंदी आपण छान प्रकारे भिजवून घेणार आहोत. आता ही मेहंदी भिजल्यानंतर आपण याला रात्रभर ठेवायची. रात्रभर का ठेवायची? तर आपली मेहंदी छान प्रकारे भिजते सुद्धा आणि कलर सुद्धा खूप सुंदर येतो आपल्या मेहंदीला. जेव्हा केव्हा आपण मेहंदी अप्लाय करू काही सकाळपासून संध्याकाळपर्यंत भिजत ठेवायची किंवा मग संध्याकाळपासून रात्रीपासून सकाळपर्यंत भिजत ठेवायची आणि सकाळी अप्लाय करायची. आणि भिजवताना जर तुम्हाला खूप छान सुंदर असा उठून कलर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच याला लोखंडाच्या भांड्यामध्ये, लोखंडाची कढई घ्या किंवा काहीही घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच याला भिजवू शकतात मेहंदीला. आणि छान प्रकारे ही मेहंदी जर रात्रभर भिजली तर खूप सुंदर त्याचे लंब सुद्धा सगळे जातात आणि खूप छान प्रकारे भिजते. आता आपण ही मेहंदी लावून घेणार आहोत. मेहंदी लावताना नेहमीच तुम्ही केस छान प्रकारे मोकळे करायचे. आता तुम्ही मेहंदी लावताना मेहंदी तुम्ही ब्रशनं सुद्धा लावू शकतात किंवा मग तुम्ही हँड ग्लोव्ह सुद्धा घालू शकतात. आता मी इथं हँड ग्लोव्ह घातलेत कारण की मला लावून देण्यासाठी कोणी नव्हतं आणि ब्रशने मला स्वतःला मेहंदी लावता येत नाही म्हणून. तर अशा पद्धतीने मी हँड ग्लोव्ह घातले. आणि मेहंदी लावताना तुम्ही बघू शकता की मी कुठून स्टार्ट केली. मेहंदी लावताना नेहमी वरच्या या पॉइंट पासून म्हणजे इथून स्टार्ट करायची, जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तिथून मेहंदी लावायला मी स्टार्ट केली. छान प्रकारे मेहंदी खूप छान प्रकारे मी लावून घेतली आहे. मेहंदी लावून झाल्यानंतर वरती छान प्रकारे असं बन बनवून घ्यायचा. बन बनवल्यानंतर आपण याला एकतर तुमच्याकडे जर असेल शॉवर कॅप तर तुम्ही यूज करा, नसेल तर तुम्ही छान प्रकारे अशा पद्धतीने पॉलिथिनचा सुद्धा यूज करू शकता. असं काही नाही तुम्हाला शॉवर कॅपच पाहिजे. आता पॉलिथिन यूज का करायची? तर मेहंदी खूप ड्राय पडू नये किंवा खूप वाळून जाऊ नये. अगदी बऱ्याच वेळेस काय होतं, केस खूप म्हणजे अगदी वाळून जातात, ते निघत पण नाही व्यवस्थित आणि कलर सुद्धा छान येत नाही. आणि जेव्हा तुम्ही केस धुतात तेव्हा तुम्हाला त्रास सुद्धा होणार नाही. तर हे पॉलिथिन लावून 4 ते 5 तास मी ठेवलेली मेहंदी आणि मग नंतर वॉश केलेली. आता जेव्हा केव्हा आपण मेहंदी लावून आणि धुवून झाली तर तेव्हा लगेच शॅम्पूचा यूज नाही करायचा. काय करायचं, ज्या दिवशी मेहंदी तुम्ही लावली त्या दिवशी तुम्ही तसंच फक्त पाण्याने धुवायचं. त्याच्यानंतर तुम्ही रात्री छान प्रकारे केसांना ऑइलिंग करायचं आणि दुसऱ्या दिवशी मग शॅम्पूचा यूज करायचा. रात्रभर ते तसंच राहू द्यायचं जेणेकरून आपल्या केसांना छान प्रकारे कलर सुंदर येण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. तर हा मेहंदीचा पॅक माझा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की शेअर करा. अप्लाय करून बघा आणि तुम्हाला जर रिझल्ट मिळाले तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.